आता हर्ष काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो पण रंगाला कळत नाही. अरे इथे 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 हर्ष लिहून बी म्हातारा माणूस सत्य बोलतो की नाही, मारणाऱ्याचं नाव घेतो. मॅडम तुम्ही एक ना अर्ज करा, त्याच्यावर असं लिहा की तुम्हाला एक धमकीचा कॉल आलेला आहे, रेकॉर्डिंग मला पाठवून द्या. वाटल्यास अविनाश भार्गवला दिमतीला लावून देतो. तुला भालेकरांची अशी सिक्रेट जागा माहितीये का, जिथे सत्यजित भालेकर यशवंत भालेकरांना लपवून ठेवतील अशी? ममता मावशीला माहिती असू शकते. केशवजी, काय विचार केलाय तुम्ही दिशाला सोडवण्याबद्दल? नाही अजून, पण मी प्रयत्न करतोय. तुम्ही काळजी घ्या. बघा, तुम्हाला जमणार नसेल तर प्लीज मला तसं स्पष्ट सांगा. मला नाही राग येणार, मी दुसरा वकील बघीन पाहिजे तर. प्रयत्न करतोय मी उद्याच्या उद्याच बेल मिळवून घ्यायचा प्रयत्न करतो. याची तयारी नंतर सुद्धा करता येईल. तुम्ही काळजी घ्या. क्या कर रही है तू? क्यों बोला उसे कि दूसरा वकील देखती हूँ करके? पहले तो बहुत नाच रही थी, मेरे कृष्णा ने भेजा है इसको, मेरे कृष्णा ने भेजा है इसको, और अभी इसी पे शक कर रही है. शकचा प्रश्न नाहीये शन्नो, पण दिशाची केस ना जास्तच गुंतागुंतीची होत चालली आहे आणि मला आता कुठची रिस्क घ्यायची नाहीये. सगळ्यात आधी चावी चोर शोधायला हवा. हो, मी जाते. अरे तेरी हालत तो देखना ममता. अरे एक दिन नहीं जाएगी तो कोई फर्क पड़ेगा क्या ममता? अरे सुन ना, खाना तो खा के जा मेरी माँ. नाही शन्नो, आता जोवर दिशा सुटत नाही तोपर्यंत मी जेवणार देखील नाही. अरे शिर्के, काय झालं? रेणू ऑफ द मर्डर केसच्या वेळेस आपण सत्यजित भालेकरच्या बंगल्याची झडती घेतली होती. हो सर. तर तिकडे तुम्हाला एखादी संशयास्पद जागा किंवा तळघर किंवा छुपा दरवाजा असं काय दिसण्यात आलं होतं? नाही सर, तसं काही दिसलं नव्हतं, पण नंतर त्यांनी छुपा दरवाजा वगैरे बनवून आतमध्ये काय केलं असेल तर माहित नाही. तरी दिशाचे वकील ह्यावेळी इथे? बोलव ते. किती झाले? 100. केशवजी, अविनाश सरांना बोलायचं तुमच्याशी. या ना, बोलवलं. हो. मी ऍडव्होकेट केशव वागळे. अविनाश भार्गव. मला तुम्हालाच खरं तर भेटायचं होतं. उद्या दिशाच्या बेलसाठी मी अर्ज करतोय. मला काही माहिती हवी आहे तुमच्याकडून. बोला ना. तुम्ही दिशाचा ड्रेस जो पुरावा म्हणून फॉरेन्सिकला दिलाय, त्या फॉरेन्सिकचे रिपोर्ट हवे. मला खरं तर त्यातली माहिती अशी हवी आहे की त्या ड्रेसवर ब्लड सॅम्पल मिळालाय का, आणि जर का ब्लड सॅम्पल मिळालं असेल तर ते हर्षच्या ब्लडशी मॅच करताय का.
ग्रेट. माने कुठे? तर ते कुठे एवढा लेट थांबतात? ते कधीच घरी गेले. चहा सांगा. नाईस टू मीट यू. सेम हियर. या. उद्या काय करतोस तू? अरे बोलके गप गुमान सांगा, माझ्या देवाला कुठं गायब केला ते? मोठ्या मालकांना. अरे हे बघ होत्या, मला खरंच काही माहिती नाही. बोलके मला नडू नका, गप गुमान सांगा, देवाला कुठं गायब केला जाते? हे बघ होत्या, मी तुला खरंच सांगतो, मला काही माहिती नाही. बोला चकोलाम कर प्लीज. चकोलाम कर, लागून जाईल पोट्या. मला माहितीये सत्यजित साहेबांनीच देवाला गायब केलंय. गप गुमान सांगा, नाहीतर तू हाच कोथळा बाहेर काढीन. तू हात सोडून सांग. नाही सोडणार. हे बघ मला खरंच काही माहिती नाही, आणि तुझ्यात एवढी हिंमत असेल ना तर जा सत्यजित साहेबांना विचार. ओळखे तुम्ही असं ऐकणार नाही. मॅडम बरं झालं तुम्ही आलाच, नाही तर ह्या पोत्याने माझा कोथळाच बाहेर काढला असता. तो म्हणतोय की मोठ्या मालकांना सत्यजित साहेबांनी गायब केलाय म्हणून. How dare you think like this? I said leave. मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा, यशवंत भालेकर साहेब आपलं देव आहे. त्यांच्या केसाला बी धक्का लागला सगळ्यासनी हितच काढेल. हो का? निघ. हो मॅडम, तुम्हाला धमकी देऊन गेला तो पोत्या. तुम्हाला जेवढं काम सांगितलंय ना तेवढं करा. निघा. ठीक आहे मॅडम. या पोत्याला वेळीच आवरावं लागणार आहे. अरे असं कसं होईल? यातही नाही येत. शिर्के, त्या मानेने फॉरेन्सिक रिपोर्ट कुठे ठेवलेत माहिती आहेत? तुम्हाला माहिती आहे ना साहेब, माने सर कसे आहेत ते असे महत्वाचे कागद इथे नाही ठेवत. एखाद्याला कस्टडी द्यायची असेल ना तर ते डायरेक्ट कोर्टात सादर करतात. तुमची फार पत दिसत नाहीये या पोलीस स्टेशन मध्ये. हो वकील साहेब, तोंड सांभाळून बोलायचं. सर खात पण नाहीत आणि कुणाला खायला देत पण नाहीत. खात नाहीत हे माहिती मला, पण खाऊ देत नसतील हे काही पटत नाही. नाहीतर खाणाऱ्याला एव्हाना थांबवलं असतं, नाही का? साहेब बघितलात ना, तोंडावर अपमान करून गेला. अपमान नाही शिर्के, सत्य तोंडावर मारून गेलाय तो. माने आल्यापासून सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निघून चालल्यात, किंबहुना काढून घेतल्या जात आहेत. जोपर्यंत माने आहे तोपर्यंत काहीच करता येणार नाही. एकदा का त्याची ट्रान्सफर झाली की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. पण सर ह्या सगळ्या दिशापासून हा, दिशाला फसू द्यायचं नाही. सगळ्यात आधी यशवंत भालेकरांना शोधावं लागेल. पण सर त्यांना कुठे शोधणार? ममता मावशीला माहिती असू शकतं. याचं उत्तर ममताजी देतील.
आहेस तू? तू चावी चोरलीस ना? काय चोरायचंय तुला नक्की? आज तुझ्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये. मी तुला सोडणार नाही. मी सोडणार नाही तुला. कोण होती ही बाई आणि कुठे गेली असेल? लोकांना आवाज देऊ का? नाही, नको. परत त्यावर 10 प्रश्न येतील की या वेळेला मी इथे कशी वगैरे. काय करू? दरवाजा लॉक करून चावी माझ्याचकडे ठेवते. नाही नाही, नको. माझ्या हात तसे सापडले तर सगळं माझ्यावर येईल. त्यापेक्षा अविनाशींना सांगते. हो, कॉल करते. शन्नो, शन्नो, ए शन्नो, शन्नो कुठेस तू? अरे शन्नो, शन्नो, दिशा सांगत होती ते खरं आहे. चावी चोर सापडली. अच्छा, सापडली मतलब? म्हणजे चावी ज्या व्यक्तीने चोरली होती ती बाई होती आणि आज ती चोरी करायसाठी ऑफिसच्या इथे आली होती. और कौन है वो कलमुई? ते नाही कळलं. म्हणजे मी पकडायचा खूप प्रयत्न केला पण ती पळून गेली. हे भगवान. अरे मेरे को आवाज लगा थी ना ममता, मैं आ गई होती सगळं इतक्या पटापट झालं ना, नाही सुचलं मला. ना ममता. अच्छा चांस गवाया हाथ से. तिला पकडली असतीस ना आज, तर कल दिशा को छुड़ा लेते ना हम लोग. हे सगळं खरं आहे का? पण अच्छा वो छोड़. वो जो कोई भी बाई है ना, ती चाळीमधली होती की बाहेरची होती? मला वाटतं ती चाळीतलीच असावी. कारण येताना आतून कुठून तरी आली पण बाहेर गेली ते मग कुठे गेली कळलं नाही. तू भी ना ममता. अब मैं क्या बोलूं? तू ही बता आगे कैसे करे. कर वो चावी आणली आहे काय तू? नाही ना, चावी आणि कुलूप दरवाजालाच आहे. मी मुद्दामून हात नाही लावला कारण तिथे जर चोरी झाली असेल ना तर माझे फिंगरप्रिंट्स त्यावर यायला नको. नाहीतर चोरीचा आळ माझ्यावर येईल ना. तू चल ना, तुला दाखवते. वहां कहाँ जा रहे अभी? इतनी होशियारी दिखाई ना तूने, तो एक होशियारी अब और दिखा. काय? अविनाश को फोन लगा, उसको बुला इधर और उसको दिखा सब कुछ. हाँ हाँ, मी पळवलंय. मी पळवलंय आम्हाला. अरे मी कशाला गायब करेन त्याला? अरे माझा बाप आहे तो. माझा बाप आहे. त्याला गायब करायचं असतं तर मी त्याला केव्हाच गायब केला असता. तू माझ्यावर संशय घेतो रे. माझ्यावर संशय घेतो. हा? हे पोत्या माझ्याकडे बोट दाखवायचे नाहीत तर मी नुसती बोट नाही अख्खा माणूस तोडतो. होय का नाही? चांगलंच माहितीये तुला. हे बोत्या, तू माझ्या म्हाताऱ्याची इतकी वर्ष सेवा केलीस, त्याला श्वास सोडू दिला नाहीस, म्हणून खरं तर तू आतापर्यंत जिवंत आहेस. नाहीतर तुला एका झटक्यात मी वर पाठवू शकतो. आणि आबाने मिळून बराचसा गेम केलात. आणि आता सगळं माझ्यावर ढकलता रे. माझ्यावर ढकलता. त्या रात्री तुम्हाला बी मी फार्म हाऊसवर बघितलेलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा देव जर सुखरूप असेल तर हे तोंड आहे ना
हे बी बंद राहील. कळलं? हा डायरेक्ट धमकी देऊन गेला. नाही माजलाय हा रेडा. या रेड्याला कायमचा गोठ्यात बांधावं लागणार असं दिसतंय. नाव व्हॉट नेक्स्ट? माझ्या बापाला मला शोधावं लागणार. कुठे लपून बसू शकतो हो म्हातारा? अविनाशजी, मला खरंच माहित नाही आहेत की आबा कुठे आहेत. खरं तर ते गायब झालेत हेच मला तुमच्याकडून कळतंय. नाही पण तुम्ही म्हणता तसं आबा काही करणार नाही नक्कीच. मला हा सगळा सत्यजितचा डाव वाटतोय. बरं मला एक सांगा, यशवंत साहेबांची अशी एखादी जागा जी फक्त त्यांना आणि तुम्हालाच माहिती आहे, एखादं घर, प्रॉपर्टी काही असेल, म्हणजे एकटे असताना ते तिकडे जाऊन राहायचे वगैरे असं काही? मी खरंच सांगते मला नाही माहित. आणि या सगळ्या गोष्टीत मला आता पडायचंही नाहीये. माझ्या डोक्यात फक्त आता माझी मुलगी दिशा आहे, तिला कसं सोडवता येईल एवढंच आहे. 4 रात्र जागून ती चावी कोणी चोरली आहे मी शोधून काढले. मग आता ती चावी माने साहेबांना देऊन माझ्या मुलीला सोडवून आणा ना. अहो ममताजी, तुम्हाला एवढं सोपं वाटतंय का हे? आता इथे येताना मी हेल्मेट घालून आलोय, कारण मला माहिती आहे चोरी झाले हे कळलं की सीसी चेक होणार, त्यात मी दिसणार, माने मला विचारणार तू तिकडे कसा. बरं मी जर हे म्हटलं की चावी सापडली तर कशी हे विचारणार तो. मग तुम्ही सांगा ना त्यांना की तुम्हीच शोधलीत म्हणून. कसं? कशी शोधली, कोणी मदत केली, सगळं विचारणार तो. ती बाई सापडली असती ना तर काहीतरी करता आलं असतं. पण आता सगळी गणितं बदलली आहेत. कदाचित चावी चाळ तुमच्यावरही येऊ शकतो. क्यों? मतलब कैसे? कैसे मतलब? साहजिकच आहे, तर्क वितर्क जर लावले तर असंही बोललं जाईल चावी यांच्याकडे होती. मुलगी जेलमध्ये आहे तरी ही गोष्ट यांनी लपवून ठेवली का, तर चोरी करायची होती म्हणून, काही बोललं जाईल. मग आता काय करायला हवं? तुम्ही बस, रिलॅक्स. आपल्याकडे आता एकच ऑप्शन आहे. चाळीत चोरी झाली हे तुम्ही कोणाला सांगू नका. त्या शक्तीला बाहेरून कुठून तरी कळू दे, ती पोलीस कंप्लेंट करेल. त्या दरम्यान ती बाई कोण आहे हे आपण शोधून काढू. तिने नक्की काय चोरलंय, कुठले पेपर चोरलेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं पाऊल उचलता येणार नाही. कारण सत्य जर समोर आणायचं असेल तर ती बाई हाताला लागणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. येतो मी, काळजी घ्या. आणि हा, मी इथे येऊन गेलोय कोणाला कळू देऊ नका, नाहीतर सगळं फिसकटेल. अब कैसे पता चलेगा कि वो कौन है? साडीवरून. मतलब? शन्नो, मी तिचा चेहरा नाही पाहू शकले तरी पण तिची साडी माझ्या चांगलीच लक्षात आहे.